आणि यानंतर बातमी साताऱ्यातनं। काल उदयनराजे भोसले दिल्लीतनं साताऱ्यामध्ये परत आले, त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत झालं। यामुळे भाजपच्या पुढच्या यादीत उदयनराजेंचं नाव असेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। सातारा लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळेल अशी उदयनराजेंना खात्री आहे, विश्वास आहे। त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून उदयनराजेंचं जंगी स्वागत झालं। भाजपचे राज्यसभेचे खासदार असलेले उदयनराजे भोसलेंना सातारा लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवायची आहे। या मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं दावा केलेला, त्यामुळे उदयनराजे भोसले भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत गेले। त्यांना साताऱ्यामधनं लोकसभेच्या जागेवरती उमेदवारी मिळाल्याचं जवळपास निश्चित आहे। उदयनराजे भोसलेंनी राज्यसभेच्या उर्वरित कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुद्धा दिला जाईल। दरम्यान साताऱ्यामध्ये परत आल्यावरती उदयनराजेंनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। एक लक्षात घ्या, कसं असतं, मी आपल्याला एवढंच सांगेन की काय जे एक प्रक्रिया असते, पहिल्या फेजमधली यादी हे ते सगळं, मला काय त्यात शंका वाटत नाही। म्हणजे तुम्ही पण मनात काय शंका पकडू नका, सगळं झालेलं आहे आणि शंका घ्यायचं काही कारण नाही। आमच्या निंबाळकरांनी आज अशी मागणी केली की सातारा आणि माढ्याची जागा बदला, हा दबाव तंत्र आहे। संजूराजेंनी सॉरी, मी आज दिवसभर या संपूर्ण रॅलीमध्ये होतो, मी काय बघितलं नाही, त्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं मी योग्य ठरणार नाही, मला माहीत नाही।